चांदवड तालुक्यातील चालू खरीप पीक हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून त्यांनी तक्रार करूनही पंचनामा झालेला नसल्याने त्यांना त्वरित 100% विमा लागू करावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष नितीन गांगुर्डे, तालुका युवक अध्यक्ष दशरथ संतू ठाकरे, युवक नेते हर्षल अनिल काळे, शहराध्यक्ष गोकुळ बबनराव देवरे, संदीप आहेर, संदीप जाधव आदींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कैलास कडलक, तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पाठवल्या आहेत। तर निवेदनात म्हटले आहे की चालू खरीप पीक हंगामात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता। अनेकांनी तक्रार करूनही पंचनामा झालेला नाही। त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला असून गेल्या हंगामाप्रमाणे ज्यांनी तक्रार केलेली नाही अशा पीक विमा धारकांना तालुकाभर कोणताही निकष न लावता पीक विमा मंजूर व्हावा, कारण अतिवृष्टी सदृश्य पाऊस त्याचप्रमाणे रोगराई याने संपूर्ण पिकांचे 100% नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचे लावलेले भांडवल पण वाया गेलेले असून कोणताही निकष न लावता पीक विमा 100% मंजूर व्हावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा निवेदनात इशारा दिला आहे। तर या संदर्भात चांदवड तालुका युवक अध्यक्ष दशरथ संतू ठाकरे व नितीन गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली। कसं आहे, आपल्या चांदवड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, परंतु पीक विम्याच्या संदर्भामध्ये ज्यांनी तक्रारी दाखल केल्या आहे ज्यांनी तक्रारी केल्या आहे आणि काहींनी तक्रारी नाही केल्या, पण ज्यांनी तक्रारी केल्या तिथपर्यंतसुद्धा काही लोक त्यांचे कंपनीचे लोक पोहोचू शकले नाही। हा चांदवड तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे आणि रोगराईमुळे 100% पिकं गेलेली आहेत। आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही साहेबांना हेच सांगितलं का आम्हाला 100% कोणताही निकष न लावता ज्यांनी पीक विमे काढले त्यांना 100% पीक विमे मिळावे, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर माननीय प्रांत साहेबांकडे कांद्याचे दर कोसळले त्या संदर्भात निवेदन दिलेले आहे। त्यात आम्ही कांद्याला 5,000 रुपये हमी भाव आणि निर्यात शुल्क शून्य करावा आणि प्रोत्साहनपर निर्यात शुल्क द्यावा अशी विनंती केलेली आहे। आणि शासनाला आम्ही पुन्हा तुमच्या मार्फत विनंती करतो आहे की लवकर कांद्यावर योग्य ती कांद्याच्या भाववाढी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करेल अशी शासनाला आम्ही तुमच्या वतीने तुमच्या मार्फत। तर या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाईट दशरथ ठाकरे, नितीन गांगुर्डे, नाशिक लोकशाही न्यूजसाठी